लग्न झालं त्यावेळेस माझ्याकडे साध्या 2 साड्यासुद्धा नव्हत्या आणि आता इतक्या साड्या झाल्या आहे की पूर्ण कपाट तर सोडूनच द्या, दिवाणसुद्धा पूर्ण साड्यांनी भरून आहे. आता तसं तर साड्या मी कधी घेत नाही. त्या सगळ्या साड्या माझ्या आईच्या असते. ज्यावेळेस ती साडी घेते ना, त्यावेळेस ती मला आवडते आणि त्यावेळेस मी तिच्याकडून साडी घेऊन येते. वाटल्यास मग तशीच दिवाणामध्ये टाकून देते, घालत तर कधीच नाही. फक्त मला कलेक्शन करायचं काम असतं. 2 दिवस नुसते भांड्याच्या मागे लागली होती कारण शिफ्टिंग चालू आहे. त्यामुळे फक्त भांड्याकडे माझं लक्ष असते. क्लीन करायचे आणि त्याला व्यवस्थित ठेवायचं, जेणेकरून नवीन ठिकाणी गेलं का मग पटापट लावायचं काम असते. ते झालं होतं म्हणून आज दिवाण म्हणजे छान क्लीन करायला घेतलं होतं. आणि झालं असं का एनर्जी ड्रिंकची बॉटल आणली होती, ती थंड पिण्याच्या नादामध्ये मस्त आईस बॉक्समध्ये टाकून दिली आणि ती इतकी थंड झाली होती, इतकी चिल झाली होती की तिचा पूर्ण आईस बनलेला होता. कसं तरी मग प्यायचं होतं. मग शेक करून करून तिला व्यवस्थित जागेवर आणली. दोघींनी छान एन्जॉय वगैरे केली. आणि ज्यावेळेस दिवाण साफ करते त्यावेळेस मला छान सरूचे छान छान छोटे छोटे कॅप, तिचे छोटे छोटे जे मोजे वगैरे होते ते दिसले. आणि सरू आता इतकी मोठी झाली की साधं तिचं छोटंसं डोकंसुद्धा त्या कॅपमध्ये मावत नाही. नंतर छान चाय वगैरे घेतला होता आणि पुन्हा मग जे काही आपलं काम होतं ते त्यालाच लागलेली होती, ते वगैरे करून घेतलं होतं. संध्याकाळी छान आता म्हणजे पूर्ण दिवसभरामध्ये इतका थकवा आला होता म्हणून संध्याकाळी फक्त आणि फक्त मसाले भात केला, तो वगैरे खाऊन असा दिवसाचा एंड केला होता. चला मग आजच्यासाठी इतकंच. पेजला आला असेल तर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.